अस्सलामुअलैकुम। आजची रेसिपी आहे खास। सगळ्यात पहिले त्यासाठी एक मसाला करूया। खोबरं, लसूण, आला, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचा एक पेस्ट तयार करून घेऊ। हा 2 वाटी चण्याच्या डाळीला मी सोक करून घेतला होता। शिरावतल्यान मी तेल टाकला 3 चम्मच मोठे। त्यातल्यान एक मीडियम साईजचा कांदा कढीपत्ता टाकून पोलून घेतला। हळद टाकली आणि जो वाटलेला मसाला आहे ना तो ह्यातल्यान टाकून बेस जरा पोलून घेतला एक 5-7 मिनटं। जसं थोडा पोलून झाला मी धना पावडर टाकली ह्यातल्यान। धना पावडर मिक्स करून घ्यावाची। थोडासा पाणी टाकायचा मसाला लागावा नाही म्हणून। आणि जितका डाळीला पाणी हवं आहे तितका आपण टाकायचं ह्यातल्यान आणि जसं आवट येईल पाण्याला तसं मग सोक केलेली डाळ ह्यातल्यान टाकायची। आता चेक करायची बेस शिजली का की डाळ झाली का नाही झाली। मग झाली असली ते मीठ टाकायचा आणि ह्यातल्यान कावटा टाकायची। चण्याच्या डाळ आणि कावटांचं कॉम्बिनेशन मग मस्त लागते। एक एक करून मी सगळी कावटा टाकली। मस्त बघा चण्याची डाळ आपली रेडी आहे।